माजी गृहराज्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जनतेला केवळ विकासाचं गाजर दाखवलं, पण कोल्हापूरचा विकास करणं त्यांना जमलेलं नाही। ढपला पाडण्याच्या वृत्तीमुळे कोल्हापूर अजूनही मागं आहे। त्यामुळे काँग्रेसला महापालिकेमधून हद्दपार करण्याची वेळ आली आहे। 15 जानेवारीला महायुतीला भरभरून मतदान करून कोल्हापूरची जनता काँग्रेसला कायमची जागा दाखवेल असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला। महायुतीची बांधिलकी जनतेशी आहे। पोकळ घोषणापेक्षा प्रत्यक्ष काम करून विकासाची गाडी सुसाट धावण्यासाठी कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक प्रचारात महायुतीने आघाडी घेतली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार विजयसिंह उर्फ रिंकू देसाई, शारंगधर देशमुख, माधवी पाटील, संगीता सावंत, प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार अजय इंगवले, पूर्वा राणे, अर्चना कोराणे, महेश सावंत, प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवार नेहा तेंडुलकर, वैभव कुंभार, अभिजित खतकर, सुरेखा ओटवकर आणि सुषमा जाधव यांच्या प्रचारासाठी क्रशर चौक इथं महायुतीची जाहीर सभा झाली। कोल्हापूर शहरातील नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी देण्याची जबाबदारी महायुतीने घेतली आहे। शहरातील कचरा उठाव वेळेत होईल, उद्यानं आणि क्रीडांगणांची योग्य देखभाल दुरुस्ती होईल, उपनगरात महानगरपालिकेची नागरी आरोग्य केंद्र सुरू केली जातील, रस्ते, गटारी आणि अन्य मूलभूत सुविधा देण्याचं काम महायुतीचे नगरसेवक प्राधान्याने करतील असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनहिताच्या अनेक योजना यशस्वी झाल्या आहेत। त्यामुळे भाजपवर नागरिकांचा विश्वास असून आता कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापुरात आणलं असा गाजावाजा करून माजी गृहराज्यमंत्र्यांनी त्या पाण्यानं आंघोळ केली, पण कोल्हापूरची जनता अजूनही तहानलेलीच आहे अशी टीका हर्षल सुर्वे यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर केली। थेट पाईपलाईनमध्ये ढपला पाडल्यामुळं या योजनेच्या कामातील दर्जा घसरलाय। वारंवार ठिकठिकाणी गळती लागते, त्यामुळे या योजनेच्या अपयशाचं श्रेयसुद्धा माजी गृहराज्यमंत्र्यांनी घ्यावं असंही सुर्वे म्हणाले।